सर्व अच्युत गोत्रीय बंधू आणि भगिनी, त्याचप्रमाणे साधू संतांना दंडवत प्रणाम. आज आपण 144 नंबरच्या सत्संगामध्ये प्रवेश करत आहोत. गेली अनेक सत्संगापासून आपण परमेश्वरांनी सांगितलेले तत्वसिद्धांत व आचार विचार प्रणाली याचं चिंतन करत आहोत. आणि हे चिंतन करत असताना आपल्या मनातली जी भीती आहे, आचाराविषयी असेल, तत्वसिद्धांताविषयी असेल किंवा धर्मातला जो गैरसमज आपल्या मनातली जी अवस्था आहे, ती संभ्रमावस्थेतून बाहेर पडून परमेश्वराच्या या समर्थवादावरती निष्ठा ठेवून आपण आपली धार्मिकता कशी पाळावी आणि ती पाळत असताना परमेश्वराने या जीवाकडून काय अपेक्षा केलेली आहे, या अनुषंगाने आपण चिंतन करत आहोत. गेली अनेक सत्संगात आपण जीव, देवता, प्रपंच व परमेश्वर या 4 पदार्थाचं चिंतन केलं, कार्यकारण स्वरूप लक्षण बघितलं आणि त्यानंतर परमेश्वरांनी या जीवाकडून केलेली जी अपेक्षा आहे, त्या अपेक्षेच्या अनुषंगाने आचार प्रणालीचं चिंतन करत आहोत. आचार मालिकेत प्रवेश केल्यानंतर, आचार प्रकरण झाल्यानंतर आपल्या मनातल्या भरपूर शंका किंवा गैरसमज, न्यूनगंड, भीती ही दूर झाली असेल यात काही शंका नाही. कारण अनेक सद्भक्तांनी तशा प्रकारच्या प्रतिक्रिया आत्तापर्यंत दिलेल्या आहे. परंतु तरीही काही जे लोक आहे, काही जे सद्भक्त आहे, धर्म, धार्मिकता का आणि कशासाठी यातली जी स्पष्टता आहे किंवा पारदर्शकता आहे, ही न समजल्यामुळं अनेक प्रतिक्रियेच्या माध्यमातून मला समजत असतं. खरं म्हणजे आपण जी धार्मिकता करतो किंवा जी आचार विचार प्रणाली समजून घेण्याचा प्रयत्न करतो, अभ्यास करतो आहे, हे फक्त आणि फक्त आपण आपल्यासाठी करतो आहे. मला काहीतरी येतं आहे किंवा यायला पाहिजे, नंतर मी लोकांना सांगेल, हा उद्देश न ठेवता आपण सत्संग ऐकायला पाहिजे, अभ्यास करायला पाहिजे, धार्मिकता करायला पाहिजे. परमेश्वरांनी सृष्टीची निर्मिती केली. ही सृष्टीची निर्मिती केल्यानंतर स्वतः अवतार घेऊन परमेश्वर वाडोवेळी फिरले आणि हे स्वतःचं जे तत्त्वज्ञान आहे, परमेश्वराची भक्ती, ही जी आचार विचार प्रणाली, तत्वसिद्धांत जे आहे, या अधिकारी जीवाला निमित्त करून परमेश्वरांनी आपल्यापर्यंत हे पोहोचवलं आहे. याचा मूळ उद्देश हाच आहे की आपण आपल्या जीवनामध्ये बदल करून घ्यावा आणि हा बदल परमेश्वराच्या प्राप्तीपर्यंत आपला नियमित आणि नित्य असला पाहिजे. कारण कोणत्याही गोष्टीचे जे ध्येय जर गाठायचं असेल तर त्याच्यामध्ये सातत्य अत्यंत गरजेचं आहे. आणि ते सातत्य ठेवण्यासाठी आपण वेळोवेळी सत्संग ऐकणं, वाचन करणं, अभ्यास करणं, गैरसमज आपले जे आहे ते शंका असेल, आपल्या गुरुजनांकडून समजून घेणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. परंतु होतं काय की आपल्याला जे समजतं आहे ते आपण दुसऱ्यांना सांगण्यासाठी आटोकाट प्रयत्न करतो आहे, परंतु ते आपल्यासाठी आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. आता मी सत्संग घेतो आहे, तुम्हाला काहीतरी सांगतो आहे, म्हणजे तुम्हाला मी सांगतो आहे असं होत नाही. हे माझं चिंतन आहे, मला बदलणं आहे, माझंच मला सांगणं आहे. कारण आपण एकामेकाला कोणी काही सांगू शकत नाही. जीवाला स्वतःहून ज्ञान कधी संभवत नसतं आणि बोध आणि बोधशक्ती परमेश्वराकडूनच येत असते. आपण कुठेही बोललो, कोणालाही बोललो, परमेश्वर म्हणता येथून दिदल्या विन नाही. आपण कधी किती कोणालाही काही सांगितलं तरी परमेश्वराची जोपर्यंत कृपा होत नाही किंवा त्या जीवाची योग्यता जोपर्यंत येत नाही, तो अधिकार जोपर्यंत येत नाही, त्याचा प्रयत्न जोपर्यंत तो करत नाही, स्वतःचा विचार तोपर्यंत, तो हिताचा विचार जोपर्यंत करत नाही, तोपर्यंत ना परमेश्वर देऊ शकत आणि तो घेऊ शकत. म्हणून घेण्याचं देण्याचा हा जो विषय, हा देण्याचा विषय हा परमेश्वराचा आहे आणि घेण्याचा हा विषय जीवाचा आहे. एकदा असंच एक साधूंकडं आपले अनेक शिष्य शिकायला असतात. साधू महाराज दररोजचे त्यांना अभ्यास, तत्त्वज्ञान, आचार विचार प्रणाली शिकवत असतात आणि शिकवता शिकवता अनेक 2-3 वर्ष झाल्यानंतर तो अभ्यासक्रम संपतो आणि एक दिवस त्या शिष्य लोकांचं त्यांचा जो अभ्यास आहे तो संपल्यानंतर त्यांचे जे गुरु आहे, ते बाबा जे आहे, ते सांगतात की आता जे सांगायचं होतं किंवा सांगायला पाहिजे, जे माझ्याकडं आहे ते मी तुम्हाला पूर्णपणे दिलेलं आहे. त्यामुळं आता तुम्ही समाजात जा, त्याची प्रचिती घ्या, स्वतःचं हित करून घ्या. अशा पद्धतीनं उपदेश त्या बाबांनी सर्वांना दिला. परंतु त्यातला एक असा आवडीचा शिष्य असतो का जो इमानी इतबारे अभ्यास करत असतो, आचार विचार प्रणाली, तत्वसिद्धांत प्रणाली सांभाळून आपला जो जीवनक्रम आहे तो व्यथित करत असतो. त्यामुळं त्या साधूंचं, त्या गुरूंचं त्याच्यावरती विशेष प्रेम असल्यामुळं प्रत्येकाने
गुरूंना काहीतरी दिलेलं असतं, गुरूंनी त्यांना काहीतरी दिलेलं असतं, परंतु याला एक विशेष भेट द्यावी अशी मनात भावना बाबांची निर्माण होते आणि एक प्रेमाखातर ते त्यांना एकांतात बोलून एक आरसा भेट देतात आणि त्या सांगतात की या आरशात ज्याचंही प्रतिबिंब निर्माण होईल किंवा जो बी प्रतिबिंब बघेल तर त्याचं तुला सर्व काही कळेल. मग गुण असेल, दोष असेल, योग्यता अयोग्यता सर्व काही तुला समजेल. आणि असा हा विशेष आरसा आहे, तो तू तुझ्यासाठी वापरावा आणि तुला तो घेऊन जावा असं माझी इच्छा आहे, असं म्हणून त्या बाबांनी एक विशेष प्रेमापोटी ती विशेष जी वस्तू आहे ती त्या शिष्याला आपल्या दिलेली आहे. शिष्याने बी आपापल्या परीनं बाबांचं आभार मानले, बाबांना भेट दिली, शब्द दिला, मी माझं जीवाचं हित करून घेईल. हित करत असताना समाजाला जे माझं कर्तव्य आहे समाजाप्रती ते पण मी पार पाडाल. अशा पद्धतीनं ते तिथून बाहेर पडतात. जीव हा चिकित्सक आहे. प्रत्येक गोष्टीची उत्सुकता त्याला लागत असते की बाबा मी हे का करावं, कशासाठी करावं, हे खरंच काय आहे. आणि लहान मुलांमध्ये, अज्ञानी जीवामध्ये ह्या कुतूहल आपण बऱ्याच वेळा बघत असतो. आपल्यामध्ये सुद्धा कुतूहल असतं, चिकित्सा असते. आपण कोणती वस्तू घ्यायला जातो तर ती चेक करून घेण्याचा प्रयत्न करत असतो. नेमकी ती वस्तू तशीच आहे का, जे आपण ऐकली आहे, जे आपण समजली आहे, तर ते जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो. त्या उत्सुकतेपोटी आणि त्या चिकित्सक वृत्तीपोटी त्यांनीसुद्धा त्या आरशाचा एक प्रयोग करायचं मनात आणलं. ऑलरेडी साधूबाबांनी त्यांना, आपल्या गुरूंनी त्यांना कोणत्या उद्देशाने दिला होता आणि काय सांगितलं होतं हे नेमकं त्याच्या लक्षात न आल्यामुळं तो शिष्य तो आरसा घेऊन गावात जातो. आपले काही मित्र, नातेवाईक, आप्त भेटतात तर तो त्यांच्यापुढं तो आरसा धरतो आणि प्रत्येक जीवामध्ये काहीतरी दोष असतात, काहीतरी गुण असतात आणि जीवाची जी प्रवृत्ती अधमती, अधगती, अधरची, जीव दोषदर्शिक आहे. तो दुसऱ्याचे अवगुण बघत असतो, दोष बघत असतो, कारण ती त्याची दृष्टी तयार झालेली आहे. आणि तेच परमेश्वरांनी आपल्या जीवाला, आपल्या भक्ताला हे सांगितलं आहे की यात तुम्ही बदल केला पाहिजे. कुठंही गेलं तरी तुम्ही गुण घेतला पाहिजे आणि तो गुण घेण्याची प्रवृत्ती तुमच्यामध्ये निर्माण झाली पाहिजे. ऊर्ध्वगतीचा तुम्ही विचार केला पाहिजे. त्या बाबांनी त्याला जशा पद्धतीनं मार्गदर्शन केलं, पण त्याच्याकडून त्या गोष्टी लक्षात न आल्यामुळं तो प्रत्येकाकडे जातो, तो आरसा समोर ठेवतो, काहीतरी दोष दिसतात. त्याच्याविषयी जे असलेलं प्रेम आहे त्या व्यक्तीविषयी, त्याचं ते कटुता मनात निर्माण होते, कारण त्यांनी त्या व्यक्तीकडे वेगळ्या दृष्टीनं बघितलेलं असतं. एक मित्र असेल, आप्त असेल, नातेवाईक असेल, सर्वांमध्ये त्याला ते दोष दिसतात आणि त्या दोषाच्या माध्यमातून तो सर्व समाजापासून तुटतो. एक वेळ अशी येते की तो स्वतःच्या वडिलांच्या समोर तो आरसा धरतो. त्या वडिलांमध्ये सुद्धा त्याला दोष दिसतात, काहीतरी दोष जीवामध्ये असतात, ते दोष त्याला दिसतात. त्याची पुढची पायरी, तो आईच्या समोरसुद्धा तो आरसा धरतो. त्या आईमध्ये सुद्धा त्याला ते दोष दिसतात, काहीतरी दोष असल्याशिवाय हा जीव निर्दोष असू शकत नाही आणि म्हणून त्याच्यामध्ये खूप दुःख निर्माण होतं. नकारात्मक विचार तयार होतात की बाबांनी आपल्याला, आपल्या गुरूंनी आपल्याला हा जे भेट दिलेली ही अत्यंत चुकीची, कारण सारं जगामध्ये दोष आहे आणि हे मला दिसायला लागलेले. तो परत ज्यावेळेस त्या बाबांकडे येतो आणि सांगतो की बाबा तुम्ही माझ्यावर अन्याय केला आहे आणि हा जो आरसा आहे तुम्ही मला विनाकारण दिला, कारण ह्या आरशाच्या माध्यमातून या साऱ्या जगाचे दोष मला दिसायला लागले आणि त्यातून मला फायदा काहीच नाही आहे. गुरुबाबांनी दिलेला जो आरसा आहे तो कोणत्या उद्देशाने दिला हे न समजल्यामुळं त्याच्या मनामध्ये संभ्रमावस्था, ही भावना निर्माण होते आणि हे ओळखून त्या बाबांनी त्याला सांगितलं की अरे बाबा, हा आरसा मी तुला समाजाच्या प्रतिबिंब निर्माण करून, प्रतिबिंबातून समाजाचे दोष बघण्यासाठी, लोकांचे दोष बघण्यासाठी, आप्तांचे दोष बघण्यासाठी मी तो तुला आरसा दिला नव्हता. हे मी तुला दिलं होतं की जे तू अभ्यासलं आहे, जे तू समजून घेतलं आहे माझ्याकडून, जे बी तू जाणून घेतलं आहे, एवढं करूनही मी माझ्या जीवनामध्ये काय बदल करून घेतला. आणि वेळोवेळी त्या आरशापुढं तू स्वतःला उभं राहायचं आहे आणि स्वतःतले दोष बघून त्याच्यामध्ये सुधारणा करायची, ती ऊर्ध्वगतीला निर्माण करायची. नकारात्मक भावना होकारात्मक याच्यामध्ये बदलून परमेश्वराच्या प्राप्तीच्या अनुषंगाने तुला त्याचा खूप मोठा फायदा होणार होता. या उद्देशाने मी तुला दिलं, परंतु तू स्वतःचे दोष न बघता, त्या आरशापुढं स्वतः उभा न राहता तू समाजापुढे तो आरसा नेला आणि त्यातून तू संभ्रमावस्थेत आली. मला असं वाटलं होतं की तुला खूप काही समजलं आहे, तुला खूप काही शिकायला भेटलं आहे आणि मी तुला खूप काही सांगितलं आहे. या उद्देशाने तू माझा प्रिय भक्त होता किंवा प्रिय शिष्य होता, म्हणून तुला ही विशेष भेट मी तुला दिली होती.
पण माझी ती संभ्रमावस्था ती तुटली आहे, कारण मी तुला काहीच देऊ शकलो नाही आणि तू पण काहीच घेऊ शकला नाही. जो प्रिय शिष्य म्हणून मी तुझ्याकडे बघत होतो, हा माझा गोड गैरसमज होता आणि म्हणून तुला आता खूप काही शिकण्याची, खूप काही मला पण सांगण्याची गरज आहे. म्हणून तू पुन्हा माझ्याकडे ये आणि शिकायला सुरुवात कर, कारण स्वतःमध्ये जो बदल करून घेण्याची जी प्रवृत्ती ती तुझ्यामध्ये अजून निर्माण झालेली नाही. ते आत्मचिंतन, आत्मपरीक्षण तू अजून केलं नाही. आपलं असंच होतं आहे, आपण धर्म, धार्मिकता अभ्यासतो, जाणीव करून घेतो आणि त्या धार्मिकतेतून आपल्याला 4 गोष्टी कळायला लागतात आणि त्या 4 गोष्टी कळायला लागल्यानंतर आपण आपल्यामध्ये तो बदल करून घ्यायला असायला हवा आणि त्याच्यासाठी परमेश्वराने तत्त्वज्ञान सांगितलं आहे. आचार विचार प्रणाली असेल, त्याग प्रणाली असेल, जे बी तत्त्वसिद्धांत असेल, ह्या जीवानी जीवाचं चिंतन करायचं आहे. मी जीवपदार्थ जेव्हा आपण चिंतन केलं, त्या जीवपदार्थामध्ये स्पष्ट सांगितलं होतं, जीवानी जीवाचं जरी दोष जे आहे त्याचं चिंतन केलं तरी त्या दोषाचं परावर्तन त्याला गुणात्मक करता येईल, कारण माझ्यामध्ये काय कमतरता आहे, ही कमतरता मला समजली पाहिजे. याच्यासाठी संतांनीसुद्धा सांगून ठेवले, निंदकाचे घर असावे शेजारी. आपली चुकी आपल्याला कधी दिसत नाही आणि आपली चुकी कोणीतरी दाखवणार असेल तर तो खरा हितकर्ता आहे. परमेश्वरांनी सांगितलं, ओथंबा डाव देखे, कारण आपण खेळत असताना, आपण आपलं जीवन जगत असताना कसं जगावं, का जगावं, कशा पद्धतीनं जगावं, ती योग्य की अयोग्य याची दिशादर्शक कोणीतरी असायला पाहिजे, कारण आपण आपला दिशादर्शक होऊ शकत नाही. आणि म्हणून परमेश्वरांनी हे तत्त्वज्ञान जे सांगितलं ते आपल्यासाठी दिशादर्शक आहे. त्या तत्त्वज्ञानातून आपण आपलं प्रतिबिंब त्या तत्त्वज्ञानात बघायचं. हा आरसा आहे आपल्यासाठी परमेश्वराने दिलेला. तो दिव्य आरसा समोर जोपर्यंत आपण स्वतःला उभं करून पाहत नाही तोपर्यंत आपल्यामध्ये सुद्धा आपण आपल्यातला बदल करून घेऊ शकत नाही. ऊर्ध्वगतीचा बदल परमेश्वराला जो अपेक्षित आहे तो आपण करून घेऊ शकत नाही. म्हणून आपण आपल्यासाठी अभ्यास करावा, आपण आपल्यासाठी वाचन करावं, आपण आपल्यासाठी सत्संग ऐकावा, आपण आपल्यासाठी सत्संग सांगावा. कोणाला काही सांगण्याची वेळ पण आली, गरज पडली, अर्थवंताला परमेश्वराने सांगितलं आहे सांगायचं आहे, जेव्हा गरज पडते तेव्हा आपण काहीच सांगू शकत नाही, कारण ना जीव जीवाला काही सांगू शकत, ना जीव जीवाला काही देऊ शकत. जे बी आहे ते परमेश्वराचं आहे आणि परमेश्वराने जोपर्यंत ठरवलेलं नसतं तोपर्यंत कोणीच कोणाला काही देऊ शकत नाही. म्हणून आपण आपल्यासाठी घ्यावं, त्याचं चिंतन करावं, आपल्यात बदल करून घ्यावा. याच्यासाठी हे सर्व तत्त्वज्ञान आहे आणि हे तत्त्वज्ञान अभ्यासण्याचा उद्देश पण आपला तोच असायला पाहिजे आणि तो उद्देश ठेवून जर आपण ते करत राहिलो तर नक्कीच त्याचा फायदा आपल्याला होत राहील. थेंबे थेंबे तळेसाचे अशा पद्धतीने एका एका वचनातून आपण बाहेर पडत राहिलो पाहिजे, त्यातून काहीतरी शिकलो पाहिजे. आणि परमेश्वराने सांगितलेलं तत्त्वज्ञान अति गहनाचं गहन आहे, दुर्मिळातलं दुर्मिळ आहे, रहस्यातलं रहस्य आहे. ते आपल्याला भेटलं आहे हे आपलं खूप मोठं भाग्य आहे, पण ते आपल्याला कळालं पाहिजे, त्याची जाणीव आपल्याला समजली पाहिजे. नाहीतर आपण आपल्याला काय भेटलं आहे हेच आपल्याला माहीत नसल्यामुळं आपण जगत असतो. त्याची किंमत आपल्याला माहीत नसल्यामुळं ते अनमोल असं जे आहे त्याला ते आपल्या जवळ असूनही त्याची किंमत न समजल्यामुळं त्याचा उपयोग जशा पद्धतीनं आपण करून घ्यायला पाहिजे तसा आपण करून घेत नाही. मागच्या वेळेस आपण आपल्या ते परमेश्वर हळूहळू घेऊसेती ह्या सूत्रापर्यंत आलो होतो, कारण परमेश्वरांनी सांगितलेली जे वचन आहे या वचनाचं आपण चिंतन करत आहोत आणि त्या अनुषंगाने आपल्याला चिंतन करत करत आपण आपल्यामध्ये बदल करून परमेश्वराचं प्राप्तीचं जे ध्येय आपल्या अध्यात्माचं किंवा धार्मिक अभ्यासाचं जे ठरवलेलं आहे त्याच्यातलं अंतर आपल्याला कमी करत करत जायचं आहे. आपण चालत राहिलो तर ते अंतर कमी होणार आहे आणि ते चालणं म्हणजे वचनाच्या माध्यमातून आपल्यामध्ये आपण करत असलेलो बदल. क्षणोक्षणी आपण बदलत असतो, प्रत्येक दिवस आपल्याला काहीतरी नवीन देत असतं, परंतु ते आपण घेण्याची तयारी असली पाहिजे. नाही तर जगाने परमेश्वरांनी आपल्याला खूप काही दिलेलं आहे, परंतु आपली ओंजळ जर फाटकी असेल तर ते देऊनही बी आपल्याजवळ काहीच राहणार नाही. अशा पद्धतीने परमेश्वरसुद्धा सांगतात, जो आपला आहे, जो अर्थवंत आहे, जो अधिकारी जीव आहे, जो प्रयत्नशील जीव आहे, त्याला मी हळूहळू म्हणजे वाढोवाढी जाऊन शोधतो आणि ते शोधून त्याला हे तत्त्वज्ञान सांगतो. त्याच्या अधिकारानुसार, योग्यतेनुसार, पात्रतेनुसार त्याला जे देणं आहे परमेश्वर 4 दाणे देतात. त्या पद्धतीनं त्या 4 दानात जो बसेल, मग तो ग्रहणदानात असेल, संबंधदानात असेल, कैवल्यदानात असेल, तर त्याला ते परमेश्वर देत असतात आणि त्या देण्यातून तो जीव घेत असतो. तर परमेश्वर स्वतः शोधतात
ही आपल्यासाठी अत्यंत कारण परमेश्वर शोधक, वेदक, बोधक असा हा परमेश्वर सृष्टीच्या निर्मितीनंतर स्वतःचा आनंद देण्यासाठी परमेश्वराने शोधणी केली आणि त्या शोधणीतून परमेश्वराला हा जीव सापडला आहे आणि त्या जीवाला स्वतःचा आनंद देण्यासाठी निवड केलेली आहे. म्हणजे आपण कोणत्या योग्यतेचे, कोणत्या पात्रतेचे, आपण परमेश्वराला शोधलेलं नाही आहे. आपली तेवढी लायकी नाही, योग्यता नाही, पात्रता नाही. परमेश्वराने आपल्याला शोधलेलं आहे. पण परमेश्वराने आपल्याला शोधल्यानंतर स्वतःची ओळख परमेश्वराने दिलेली आहे. काय आहे जीव, काय आहे देवता, काय आहे प्रपंच आणि काय आहे परमेश्वर, ही परमेश्वराची ओळख दिल्यामुळं आपण आता आपली ड्युटी आहे. परमेश्वराने परमेश्वराचं कर्तव्य पार पाडलेलं आहे. आता आपली ड्युटी आहे का तो परमेश्वर कोण आहे, काय आहे, कसा आहे, ती वस्तू काय आहे आणि हे सारा उपद्व्याप परमेश्वराने का आणि कशासाठी केला, आपलं हित कशात आहे, हे समजून उमजून जर आपण करायला सुरुवात केली तरच आपल्याला या गोष्टी पात्र होऊ शकतात, भेटू शकतात. अन्यथा सारं भेटूनही काही उपयोगाचं नाही आहे. पुढील सूत्र अत्यंत महत्त्वाचं आहे. पुरुष होऊन असावे, म्हणजे पुरुषत्व धारण करून ईश्वर धर्माचा जो आचार आहे, अंगीकार आहे, तो करावा. आता पुरुष म्हटलं की आपण लिंगात्मक बघत असतो, परंतु परमेश्वराने या तत्त्वज्ञानात पुरुष हा शब्द हा कर्तृत्वाने सांगितलेला आहे. पुरुष होणे असावे, म्हणजे इथं स्त्री आणि पुरुष परमेश्वराने भेदच मानलेला नाही, कारण जीव आणि जीवले आहे काही वेगळा आहे असं परमेश्वर आपल्याला स्पष्ट सांगतात. त्याच्यासाठी सारंग पंडिताला शिक्षा पण करतात. ती लीळा आपल्याला माहिती आहे डोमेग्रामची. त्या अनुषंगाने आपण बघत असतो, आपण वर्गीकरण केलेलं आहे बऱ्याच गोष्टी, तत्त्वज्ञानात, आचारात, विचारात, स्त्री पुरुषामध्ये, बाकीच्या सर्व गोष्टीमध्ये आपण वर्गीकरण केलेलं आहे. परंतु परमेश्वर सम आहे आणि जीव विषम असल्यामुळं आपण वर्गीकरण करतो, पण परमेश्वर सम असल्यामुळं परमेश्वराकडे कोणत्या प्रकारचं वर्गीकरण नाही. आणि म्हणून परमेश्वर जे तत्त्वज्ञान सांगतात ते स्त्रीसाठी वेगळं, पुरुषासाठी वेगळं असं नाही आहे तत्त्वज्ञान. पण आचारप्रणालीमध्ये थोडाफार स्त्री असून कसा आचार करावा आणि पुरुषांनी कसा आचार करावा हा भेद आपल्याला, वर्गीकरण परमेश्वराने आपल्याला केलेलं आढळतं. परंतु तत्त्वज्ञान असेल, आचार विचार प्रणाली असेल, तत्त्वसिद्धांत असेल, हे मात्र सर्वांना एकच सांगितलेलं आहे. आणि म्हणून परमेश्वर सांगतात पुरुष होणे म्हणजे स्वकर्तृत्वाच्या माध्यमातून हे तत्त्वज्ञान समजून घेऊन तसं पाळलं पाहिजे, तसं आचार विचार प्रणाली केली पाहिजे. कारण पुरुष या शब्दाचा अर्थ परमेश्वराने काय सांगितलेलं, अनिष्ट सांडाव्या आणि इष्ट जोडाव्या जो समर्थ आहे. अनिष्ट जे चुकीचं आहे त्याला चुकीचं म्हणण्याची हिंमत ज्याच्यामध्ये आहे, जे चुकीचं आहे म्हणून टाळण्याची, सोडण्याची किंवा त्याग करण्याची जी हिंमत ज्याच्यामध्ये आहे, जे चांगलं आहे ते कोणाकडून आहे, कुठून आहे, कसं आहे स्वीकारायची ताकद ज्याच्यामध्ये आहे, आणि ते चांगलं आहे, जे चांगलं आहे ते घेणं, ते जोडणं, त्याचा संग्रह करणं, याच्यामध्ये जी ताकद त्याच्यामध्ये आहे तो समर्थ आहे, तो पुरुष. त्या पुरुषाला पुरुष म्हटलं गेलं पाहिजे. एखादा पुरुष होऊन जन्माला आला आहे लिंगात्मक, परंतु त्याच्यामध्ये ही कुशलता, ही व्यावहारिकता नसेल, चांगल्याला चांगलं, वाईटाला वाईट म्हणण्याची हिंमत नसेल, वाईट आहे म्हणून सोडण्याची ताकद नसेल आणि चांगलं आहे म्हणून स्वीकारायची जर हिंमत नसेल तर त्याला पुरुष म्हणता येत नाही. आणि म्हणून परमेश्वराने अत्यंत सुंदर तत्त्वज्ञानात प्रत्येक गोष्टीची व्याख्या सांगितलेली की जी कुठेही आपल्याला पाहायला भेटणार नाही. बघा, समाजामध्ये एखाद्या व्यक्तीला जर विचारलं पुरुषाची व्याख्या सांगा तर सांगता येणार नाही, सांगू शकत नाही. कारण व्याख्येत प्रत्येक तत्त्वज्ञान परमेश्वराने बसवलेलं आहे, जे तुम्हाला कुठे भेटणार नाही. त्या अनुषंगाने आपण जर शोधण्याचा प्रयत्न केला तर आपल्या तत्त्वज्ञानात प्रत्येक गोष्टीची व्याख्या आणि शब्दाचा फोड केलेली आहे. परत पुरुष म्हणजे स्वतंत्रता. जसं बघा, स्त्री आणि पुरुष जर आपण विचार केला तर स्त्रीमध्ये जी बंधनं असतात, त्याला मर्यादा असतात, सामाजिक दृष्टिकोनातून असेल, आध्यात्मिक दृष्टिकोनातून असेल, इकॉनॉमिक दृष्टिकोनातून, कोणत्या बाबतीत घ्या तिला बंधनं असतात, तिला ती तेवढी स्वतंत्रता नसते. तसं पुरुषाला एक स्वतंत्रता असते. ते स्वतंत्रतेच्या अनुषंगाने पुरुषत्वाचं व्याख्यात बसत असते. जो स्वतंत्र आहे त्याची विचारधारा स्वतंत्र आहे, त्याची आचार विचार प्रणाली करण्याची ताकद स्वतंत्र आहे. तो स्वतंत्र पद्धतीनं विचार करून आपला धर्म समर्थपणे पाळण्यासाठी जो इच्छा ठेवतो, वासना ठेवतो आणि करण्याचा प्रयत्न करतो तो पुरुष. अशा विचारांनी परमेश्वर सांगतात पुरुष होणे असावे. अशा पद्धतीनं आपण धर्म सांभाळला पाहिजे. नाही तर आपल्या बुद्ध्या साऱ्या गाण पडलेल्या, आपल्या छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा आपल्याला कोणाला तरी विचारल्याशिवाय होत नाही. आपण चिकित्सा ही वृत्ती आहे आपल्यामध्ये, पण ती आपण भौतिक जगामध्ये, सांसारिक जगामध्ये आपण वापरत असतो, स्वतःच्या स्वार्थाच्या अनुषंगाने वापरत असतो. पण धर्मामध्ये आपण चिकित्सक वृत्ती न ठेवल्यामुळं आपली स्वतंत्र बुद्धी ही आपली राहतच नाही. आणि त्यामुळं धर्म आजूबाजूच्या समाजाने आपल्यावर जसा लादला आहे तसा आपण तो स्वीकारत असतो.
परंतु शास्त्राचा अभ्यास नसल्यामुळं त्याला धर्म आपण समजून कर्मकांडात, विधीत, अंधश्रद्धेत जाण्याची शक्यता असते. म्हणून परमेश्वराने सारं खोडलं आहे. तुम्ही स्वतंत्रपणे, हिमतीने, समर्थपणे तुमचा धर्म जो सांभाळायचा आहे, त्या धर्मातून तुमचं हित होणार आहे, ज्या धर्मातून तुम्हाला परमेश्वर भेटणार आहे, तो धर्म तुम्ही शोधला पाहिजे. चिकित्सकपणे तो अभ्यासला पाहिजे. तो अभ्यासातून तो प्रचितीला येतो का नाही बघितलं पाहिजे आणि त्यानंतरच त्या धर्माला सक्षमपणे किंवा पुरुष होऊन सांभाळलं पाहिजे. तर ह्या पद्धतीनं जर आपण समजून घेतलं तर आपण बऱ्याच गोष्टी अशा आहे की ज्या धर्मात सांभाळल्या जातात, केल्या जातात किंवा परंपरेने आपल्यापर्यंत लादल्या जातात, त्या पुरुष होऊन आलेल्या नाही किंवा आपण पण स्वीकारलेल्या नाही. बऱ्याच अशा गोष्टी आहे का धर्मामध्ये त्याला कोणत्या प्रकारचं प्रमाण नाही, त्याला कोणत्या प्रकारचा आधार नाही. परंपरा आहे असं म्हणून परंपरेच्या नावाखाली आपल्यापर्यंत येतात, परंतु ते परंपरा कोणत्या माध्यमातून पडली, ती योग्य की अयोग्य, तो विधी योग्य आहे का अविधी त्यातून आपला घडत असतो, याचा आपण स्वतंत्रपणे विचार करत नाही. आणि म्हणून परमेश्वराने सांगितलं की स्वतंत्रपणे विचार केला पाहिजे. पुरुष होऊन आपण तो धर्म समजून घेतला पाहिजे आणि पुरुष होऊनच आपण तो सांभाळला पाहिजे. समजून घेतला तर आपण सांभाळू, सांभाळण्याचा प्रयत्न केला तर आचाराच्या अनुषंगाने विचार करून आपण त्यागाकडे जाऊ आणि तर परमेश्वराचं आपल्यातलं अंतर कमी होऊन आपण त्या ध्येयापर्यंत जाऊ शकतो. अन्यथा ह्या पद्धतीनं जर आपण धर्म नाही सांभाळला तर कोणीतरी सांगतं आहे म्हणून करतो, भीती आहे मनात म्हणून करतो, ह्या अनुषंगाने जर आपण धार्मिकता करत आलो आणि समाजामध्ये हीच धार्मिकता तुम्हाला सर्वात जास्त दिसेल. नुसतं समाजातच नाही, या दैवराटीमध्ये सुद्धा अशी धार्मिकता खूप आपल्याला दिसते का यांनी सांगितलं, त्यांनी सांगितलं, ते करतात म्हणून मी करतो आहे. परंतु स्वतंत्रपणे ते अभ्यासाची प्रवृत्ती खूप कमी झालेली आहे आणि म्हणून अज्ञान इथं पण खूप दिसतं आहे, अंधश्रद्धा पण इथं पण खूप दिसत आहे. जिथं धर्म असतो तिथं अधर्म असतो, जिथं श्रद्धा असते तिथं अंधश्रद्धा असते, जिथं ज्ञान असतं तिथं अज्ञान पण असतं. परंतु ते ज्ञान कोणतं ना अज्ञान कोणतं, श्रद्धा कोणती, अंधश्रद्धा कोणती, ह्या समजून घेण्याची जी ताकद जो पुरुष ठेवतो, जी व्यक्ती ठेवतो, मग ती स्त्री असो पुरुष असो, ती पुरुष आहे आणि त्याच्यासाठी धर्म आहे आणि त्यालाच परमेश्वर भेटू शकतो. पण परमेश्वरांनी पुरुष होऊन असावे जे सूत्र सांगितले अत्यंत व्यापक, मोठ्या प्रमाणात, मोठ्या पद्धतीनं सांगितलेले, मोठ्या विचारांनी सांगितलेले, ते आपण समजून घेतलं पाहिजे. आता पुढील काही सूत्र आहे ते अनुसरलेल्या पुरुषासाठी आहे, परंतु तरी आपण त्यातलं जे शब्दाचा अर्थ आहे ते समजून घेऊ. कारण आचारप्रणालीच्या अनुषंगाने असे काही आचार आहे का जो आपण नामधारक वासनिक अवस्थेत असताना तो पाळू शकत नाही, कारण तशा पद्धतीची परिस्थिती नसते, अवस्था नसते, वेळ नसते. परंतु तरीही आपल्याला भविष्यात काय करायचं आहे किंवा आज आजूबाजूला काय चाललं आहे हे समजण्यासाठी या वाचनांकडं आपण त्या नजरेनं, त्या दृष्टीनं आपण बघत असतो. परंतु तुम्हाला अगोदर मी तो दृष्टांत सांगितला आहे, ते बघायचं आहे म्हणजे आपण आपल्यासाठी बघायचं आहे, तो आरसा आपण आपल्यासाठी उभा करायचा आहे. अन्यथा ते कळल्यानंतर आपण इकडं तिकडं बघतो, अरे या वाचनात हे बसतात का, ते बसतात का, हे करतात का, ते करतात का, याचा विचार न करता कोण काय करतं आहे, जीव स्वतंत्र आहे, कोण काय करतं यापेक्षा आपल्याला काय करायचं आहे, आपण काय केलं पाहिजे आणि सावधानता म्हणून या गोष्टीकडे आपण बघितलं पाहिजे का आजूबाजूला आपण धर्म सांभाळत असताना, धार्मिकता करत असताना या गोष्टीचा आपल्या जीवनावरती किती परिणाम होतो, ती योग्य की अयोग्य हे समजून घेण्यासाठी आपण या गोष्टीकडे बघत असतो. पुढं केवळ घरे ते वरे ते तेच नसावे, म्हणजे अनुसरलेला जो पुरुष आहे, दीक्षित जे पुरुष आहे किंवा स्त्री आहे, यांनी कुठं असावं, कसं असावं, कोणत्या ठिकाणी जावं, कुठं जावं, या अत्यंत बारीक सारीक परमेश्वराने या गोष्टी सांगितलेल्या. आता याचा स्पष्ट अर्थ काय होतं की भलत्या ठिकाणी वस्ती करू नये, कोणत्याही चुकीच्या ठिकाणी वस्ती करू नये. आता चुकीचं ठिकाण कोणतं का केवळ एखाद्या घरामध्ये एखादा वासनिक असेल, नामधारक असेल आणि ते फक्त नवरा बायकोच आहे, घरामध्ये एकत्र कुटुंब पद्धत नसल्यामुळं ते विभक्त राहत असतील किंवा कोणी पाहुणे गेलेले असतील, फक्त नवरा बायकोच आहे, तरुण आहे, त्यांच्या ठिकाणी साधू असेल, तपस्विनी असेल, अशांनी मुक्काम करू नये असं परमेश्वर सांगण्याचा उद्देश आहे. याचं कारण काय का ते एकांत कोणत्याही स्त्री आणि पुरुषाला एकांत भेटल्यानंतर ते विकाराच्या गोष्टी करतील, गप्पा मारतील त्याच पद्धतीनं, चेष्टामस्करी करतील त्याच पद्धतीनं, वागतील त्याच पद्धतीनं, बोलतील त्याच पद्धतीनं, त्याचा परिणाम या साधकावर होण्याची शक्यता असते. आणि म्हणून साधकाने अशा ठिकाणी राहू नये. आणि आपल्यालासुद्धा आपण नियम, नामधारक वासनिक आहे यांनीसुद्धा आपला नियम आपण बाळगून ठेवला पाहिजे
का आपल्या घरामध्ये साधू संत कोणी आले तर त्यांना राहण्याची व्यवस्था आहे का, तशा पद्धतीने त्यांची साधनेला खंड पडणार नाही, भंग होणार नाही, अशा पद्धतीने अवस्था असेल तर बाबांना विनंती करावी, तपस्विन्यांना विनंती करावी, राहा म्हणावं. अन्यथा तशी सोय नसेल तर आपण जबरदस्ती करू नये. किंवा मला तर अशा गोष्टीचा खूप अनुभव आलेला आहे किंवा ऐकायला आलेलं आहे की परिस्थिती नाही, तशी जागा नसते, तशी अवस्था नसते, तरी आपला नामधारक वासनिकांचा हट्ट खूप असतो आणि त्या हट्टापायी जबरदस्ती करून या गोष्टी आपण साधू संतांना करण्याचा भाग पाडतो. त्यातून आपण विधी करायला जातो. आपला उद्देश जरी चांगला असेल, ध्येय जरी चांगला असेल, परंतु त्यातून अविधी अनेक घडण्याचा प्रयत्न होऊ शकतो आणि दोष आपण घेण्याचा प्रयत्न आपल्याकडून होऊ शकतो. म्हणून ह्या गोष्टीत सुरक्षित अंतर ठेवलं पाहिजे. बघा, आपण ड्रायव्हिंग करत असताना गाड्यांच्या पाठीमागे लिहिलेलं राहतं सुरक्षित अंतर ठेवा. सुरक्षित अंतर ठेवण्याचं कारण काय राहतं की समोरच्याने अचानक काही ब्रेक लावला तर आपण त्या गाडीवर जाण्याची शक्यता असते किंवा अजून काही सुरक्षित अंतर न ठेवल्यामुळं अजून काही ॲक्सिडेंट होण्याची शक्यता असते. तसं नामधारक वासनिक किंवा साधू संतांमध्ये एक सुरक्षित अंतर पाहिजे, एक मर्यादा असली पाहिजे. ती मर्यादा जर तोडली तर साधू राहत नाही आणि वासनिक राहत नाही. दोष एकमेकाचे घ्यायला सुरुवात होते. जे प्रेम असतं, आपलेपण असतं, ते तुटून जातं. परमेश्वराने स्पष्ट सांगितलं आहे, पूर्वोत्तर क्षण दुर्लभ. पहिली भेट जेवढी प्रेमाची, जेवढी आपलेपणाची असते, तेवढीच आपलेपणाची, शुद्ध भावनेची शेवटची भेट असली पाहिजे. नाही तर साधू संत आल्यानंतर पहिल्या दिवशी आपण दंडोत घालणं, प्रसव मोडणं, त्यांचे हातपाय धुणं किंवा त्यांची काय मान मर्यादा ठेवणं हे आपण करत असतो. परंतु जसजसा साधूंचा जो मुक्काम आहे तो वाढत गेला का त्यांच्याविषयीची जी आपली आपुलकी असेल, मर्यादा असेल, प्रेम असेल, ते निघून जातं आणि त्यातून मग आपण साधूंचे दोष घ्यायला लागतो आणि ते साधूसुद्धा जीव प्रवृत्तीनुसार वासनिकाचे दोष घ्यायला सुरुवात करतात. बाहेर जाऊन ते इकडं तिकडं बोलतात, त्यातून गैरसमज होतो. तर या मर्यादा आपण पाळल्या पाहिजे. परमेश्वराने इतकं बारीक सारीक सांगितलेलं आहे. साधकाने कुठं असावं आणि कुठं नसावं, मुक्काम कुठं करावा. त्यासाठी तर स्त्रियांना तर सांगितलं आहे, भिक्षेच्या माध्यमातून स्त्रियांना गोस्त्रीवरच राहावं, का राहावं, कशासाठी राहावं, गावाच्या बाहेर राहावं, इतकं बारीक सारीक सांगितलं आहे. असं कोणत्याही तत्त्वज्ञानात आपल्याला ऐकायला भेटणार नाही आणि बघायला भेटणार नाही. कारण यातून परमेश्वराचा एकच उद्देश आहे की ह्या जीवाला मी निवडलं आहे स्वतःचा आनंद देण्यासाठी आणि ती निवड मी योग्य केलेली आहे, कारण शोधणी केलेली आहे. त्या शोधणीच्या माध्यमातून त्या जीवाची निवड केलेली आहे. या सृष्टीची रचनाचा उद्देश, परमेश्वराच्या अवताराचा उद्देश आणि या जीवाला हे ज्ञान देण्यासाठीचा जो उद्देश आहे तो सफल झाला पाहिजे. त्या जीवानी हिताच्या अनुषंगाने अनसक्सेस झालं नाही पाहिजे, नापास नाही झालं पाहिजे. तो परमेश्वराला प्राप्त त्यांनी केलं पाहिजे. कारण अनंत जन्म, अनंत सृष्टीत त्यांनी दुःख उपभोगलेले आहे आणि आता तो जायला नाही पाहिजे. या अनुषंगाने परमेश्वर प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टी सांगतात, सावध करतात. ती सावधानता जर आपण सांभाळली नाही, समजून नाही घेतली तर नक्कीच एवढा मोठा धर्म आपल्याला भेटूनसुद्धा काही उपयोग होणार नाही. कारण प्रत्येक गोष्टी सावधानता ही अत्यंत गरजेची आहे. ही सावधानता ज्ञानावर आधारित असली पाहिजे. ही सावधानता आपल्या विचारावरती, स्वतंत्र बुद्धीवरती असली पाहिजे. ही सावधानता परमेश्वराने सांगितलेल्या तत्वावरती आधारित असली पाहिजे. किंवा नुसतीच विनाकारण ती सावधानता काय उपयोग नाही आणि भावनेत जाऊन धर्म कधीच होत नसतो. परमेश्वराने सांगितलेलं तत्त्वज्ञान काय आहे, ज्ञानमोचक सांगितले ते ज्ञान काय, त्या ज्ञानावरती चालण्याने तो परमेश्वर प्राप्त होत असतो. त्या ज्ञानावरती चालल्यामुळं परमेश्वर भेटत असतो. पण आपण ते ज्ञान न समजून घेता भावनिक होऊन बऱ्याच अशा गोष्टी असतात, बऱ्याच अशा गोष्टी मी बघतो का त्या तत्त्वज्ञानात बसत नाही, कोणत्याही प्रमाणात बसत नाही, परंतु नामधारक वासनिक करताना दिसतात. साधू संतांकडून ह्या गोष्टी अप्रत्यक्षरित्या घडताना दिसतात. तर ह्या गोष्टीचा विचार करून स्वतंत्रपणे आपण पुरुष होऊन असावे परमेश्वराने सांगितलं. तशाच पद्धतीनं हे समजून उमजून घेऊन ते केलं पाहिजे. कारण या गोष्टी अत्यंत सोप्या नाही, अत्यंत मोठ्या गोष्टी आहे. काहीतरी आपण चुकीची गोष्ट बघितली तर आपल्या अंतःकरणात पहिल्यांदा ती गोष्ट येते, मनात ती येते. एखादी व्यक्ती, त्या व्यक्तीविषयी आपली शुद्ध भावना असते, प्रेम असतं, आपलेपण असतं आणि कधीतरी केव्हा तरी आपण त्या व्यक्तीला चुकीच्या ठिकाणी बघतो किंवा चुकीच्या अनुषंगाने बघतो तर लगेच त्याच्याविषयी आपली भावना, आपल्या अंतःकरणात चुकीचा भाव निर्माण होण्याची शक्यता असते. आणि म्हणून जे साधक आहे त्यांनी अशा ठिकाणी न राहण्याचं कारणच हे आहे की कळत नकळत त्यांच्याकडून काही यांच्या विकाराच्या गोष्टी ऐकल्या गेल्या, पाहिल्या गेल्या तर त्यांच्या अंतःकरणात तो भाव निर्माण होऊन
प्रमाद घडण्याची शक्यता असते, धर्मावरून जाण्याची शक्यता असते. मग किती सावधानता परमेश्वरांनी बाळगली आणि आपल्या निमित्ताने त्या साधूचं जर प्रमाद घडला तर तीच अडचण आपल्यालासुद्धा पुढं येणार आहे, कारण ती आपल्यामुळं आपल्या निमित्ताने ते झालेलं आहे. विकार हा आपल्यामुळं आपल्या निमित्ताने निर्माण झालेला आहे, त्यातून ते प्रमादी झालेले आहे. तर आपल्याला सर्वात मोठा दोष आहे. म्हणून नामधारक वासनिकांनी सुद्धा ह्या गोष्टी पाळल्या पाहिजे. आता बऱ्याच ठिकाणी मी बघतो की साधुसंत आल्यानंतर त्यांच्यासाठी कपडे वेगळे असतात, राहण्याचं ठिकाण झोपण्याचं ठिकाण वेगळं असतं. तेवढं मोठं घर असेल तर अतिउत्तम, अन्यथा या गोष्टी पाळू शकत नाही. जर पाळत नाही तर आपण तो हट्ट का धरायला पाहिजे, कशासाठी धरायला पाहिजे? मी तर त्याच्याही पुढं जाऊन म्हणेल की साधू संतांनी कोणत्या नामधारक वासनिकाच्या इथं मुक्कामच नाही केला पाहिजे, राहिलाच नाही पाहिजे. कोणत्या एरियात मंदिरं असतात, स्थानं असतात, धर्मशाळा असते, तिथं मुक्काम करावं, जावं यावं काही कारणास्तव फक्त साधू संतांनी नामधारक वासनिकाच्या ठिकाणी फक्त धर्मतत्त्वज्ञान सांगण्याच्या उद्देशाने गेलं पाहिजे, कोणताही बाकीचा दुसरा उद्देश नाही पाहिजे. नामधारक वासनिक आणि साधू संतांना घरी आणण्याचं प्रयोजनही तेच असलं पाहिजे का माझ्या मनात काही शंका आहे, बाबा आले तर शांततेने मी काही विचारील, काही प्रश्न विचारील, गैरसमज विचारील, तत्त्वज्ञान विचारील, लीळा विचारील, सूत्रातला अर्थ विचारील, हाच उद्देश असला पाहिजे. अन्यथा मला काहीतरी घडल, मग बाबा आले तर माझ्या घराला पाय लागेल आणि मग ते पाळतं होईल, ही सारी मानसिकता, ही सर्व अंधश्रद्धा, याला काही अर्थ नाही. बाबा जरी असेल तर ती भावना, निमित्त मानी जे परमेश्वराने सांगितली ती भावना, ती आपलेपण, ती मर्यादेत असलं तरच त्याला अर्थ आहे. अन्यथा ती मर्यादा जर त्यांनी तोडली ना आपणही तोडली तर नक्कीच आपण धर्मावरून जाण्याची शक्यता असते ना आपल्यामुळं ते धर्मावरून जाण्याची शक्यता असते. आणि ह्या सूत्राचं जर बाह्य अंगाने आपण जेवढं विस्तृतपणे विश्लेषण केलं आणि जेवढा विचारचिंतन केलं तेवढं कमी आहे. म्हणून आपण ह्या गोष्टी पाळल्या पाहिजे आणि त्या पाळण्याचं उद्देश परमेश्वरांनी हाच ठेवला आहे की नामधारक वासनिकांनी साधू संतांचे दोष घेतले नाही पाहिजे, साधू संतांनी नामधारक वासनिकांचे दोष घेतले नाही पाहिजे. कारण ही प्रवृत्ती आहे आणि ती प्रवृत्ती कुठंतरी कोणत्या तरी वातावरणात, पोषक वातावरणात ती निर्मित होत असते, ती डेव्हलप होत असते. जर तसं वातावरणच निर्माण नाही झालं तर नक्कीच मग त्या अशा ठिकाणी राहिलं नाही आहे. ह्या मर्यादा आपण पाळल्या, हे समजून घेऊन आपण आचार करण्याचा, विचार करण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच आपल्यापासून या गोष्टी होणार नाही आणि आपल्या निमित्तापणी पण कोणाच्या मनामध्ये अशा गोष्टी, अंतःकरणात अशा गोष्टी होणार नाही. हे नक्कीच खूप मोठं फायद्याचं आहे. पुढचं सूत्रही तशाच पद्धतीचं आहे. कारुवा तारुवाच्या सारखे वस्त्र व्हावे. म्हणजे वस्त्राच्या बाबतीत परमेश्वराने सांगितलं आणि आपल्या धर्मामध्ये आता ह्या बाबतीत अनेक जे नामधारक, नवीन नामधारक असतात, नवीन धर्मात आलेले असतात किंवा अन्य लोक असतात, धार्मिक असतात, कोणाच्या तरी अनुषंगाने स्थानावर येतात, मार्गात येतात, तर त्यांच्या मनामध्ये पहिला शंका किंवा पहिला प्रश्न हाच असतो की हे गुलाबी कपड्यावाले दिसतात, हे सफेद कपड्यावाले दिसतात, हे थोडेसे राखाडी कपड्यावाले दिसतात, यांच्यामध्ये काही बदल आहे का? धर्म तर एक आहे, तत्त्वज्ञान एक आहे, परमेश्वर एक आहे, परमेश्वर भक्ती आहे असं तुम्ही सांगता आणि मग हे वर्गीकरण ड्रेसच्या माध्यमातून का आहे? तर ह्या ज्या गोष्टी आहे याचं ह्या परमेश्वराने ह्या तत्त्वज्ञानात किंवा ह्या वाचनामध्ये सर्व निकाली काढलेले. एक स्मृती येते, परमेश्वर उत्तरापंथाला गेलेले असतात आणि त्यानंतर काही साधक भिक्षा मागण्यासाठी गावात गेलेले असतात. तर त्या गावात आदल्या दिवशी अगोदरच चोरी झालेली असते आणि ती चोरी झालेली असल्यामुळे साऱ्या गावामध्ये थोडं भीतीचं वातावरण असतं आणि त्याच वेळेस हे दोन साधक त्या गावामध्ये भिक्षा मागायला जातात. त्यातल्या काहीतरी लोकांना असं वाटतं की हे चोराचेच कोणीतरी साथीदार आहे आणि आज काय गावात झालं आहे, चोरीचा काय परिणाम झाला आहे, हे थोडं पडताळणी करण्यासाठी आलेले असावेत म्हणून त्यांना पकडलं जातं. आणि पकडल्या गेल्यानंतर त्यांचा जो गावातला मुख्य आहे, कोणी आत्ताच्या भाषेत सरपंच वगैरे मुख्य जो राहतो, त्यांच्या पुढं नेल्यानंतर ते कोणी म्हणतं मारा, कोणी म्हणतं पकडा. कारण असं मॉब सायकोलॉजीमध्ये या गोष्टी आपल्याकडं मॉब लिंचिंग वगैरे होतात. तर त्या माध्यमातून त्यांच्यावर तो प्रसंग येतो आणि योगायोगाने त्या साधकांनी मौन धरलेलं असतं. आता ते मौन धरलेलं आहे आणि त्याच वेळेस नेमकं ही घटना घडल्यानंतर आणि शरीरावरती, अंगावरती कोणत्या प्रकारचं असं चिन्ह नाही का जे दैवराटीचे आहे, भटमार्गाचे आहे, कृष्णपंथी आहे, असं कोणत्या प्रकारचं चिन्ह नसल्यामुळं हा प्रसंग ओढवतो. नंतर त्यांच्यामध्ये ते संस्कृतमध्ये बोलतात. पूजनीय माईम भटांच्या संदर्भातली ही स्मृती आहे
की भटू आता तुम्ही काहीतरी सांगा, पार आपल्या जीवनाचा मरणाचा प्रश्न आला आहे. आणि मग संस्कृतमध्ये माईम भट म्हणतात की परमेश्वराची जशी इच्छा असेल तशी, कारण आपण साधनेवर आहोत. आणि मग ती एक व्यक्ती ऐकते, काही संस्कृतमध्ये बोलतात. चोर कुठं संस्कृतमध्ये बोलू शकत नाही, कारण संस्कृत भाषा त्यावेळेस पंडित भाषा, पांडित्य मिरवणारी किंवा साधकाची भाषा. आणि मग ते म्हणतात हे भटमार्गाचे आहे. त्यांना विचारतात आणि त्यांना सोडून देतात. ती गोष्ट जेव्हा आचार्यांना कळते तेव्हा आचार्य म्हणतात आता किती मोठं संकट आलं होतं धर्मावरती. आता हा त्यावेळेस देवाने अगोदरच हे वचन सांगितलेलं आहे, परंतु असं विशिष्ट काहीतरी कपडा असावा अंगावरती, असं काही फक्त दिगंबरच ते नसावे किंवा नागव्या नसावे, परमेश्वराने अगोदर सूत्र सांगितलं आहे. तर त्या अनुषंगाने कपडा अंगावरती असायला पाहिजे. आणि तो कपडा काळसर किंवा फिकट, लालसर, मळकट असा कपडा की जेणेकरून मनात कोणाच्या समोर विकार उत्पन्न होणार नाही किंवा आकर्षण निर्माण होणार नाही, अशा पद्धतीनं तो कपडा असावा असं परमेश्वराने सांगितलेलं आहे. आणि या असन्निधानात परमेश्वर ज्यावेळेस उत्तरापंथाला बेलापूरला जाण्याची परमेश्वराची प्रवृत्ती होती आणि महादाईसा विचारताय आता तुम्ही तर जाणार आहे, मग आम्ही कसं राहावं साधकाने. या महादाईसाच्या प्रश्नाला उत्तर देताना ही सारे वचनं आलेले आहे. परमेश्वर समजावतात साधकाला. तर त्यावेळेस मग आचार्यांनी एक काहीतरी वस्त्र असावं म्हणून त्यावेळेस एक पूर्वी असे काही कलर नव्हते, मातीचे कलर असायचे. आजही खेडेगावांमध्ये गेरू वगैरे जे आहे ते मातीचे कलर. तर त्या लालसर मातीच्या कलरमध्ये कपडा बुडवायचा, तो झटकायचा, वाळवायचा आणि तशा पद्धतीनं तो कपडा किंवा एक विशिष्ट चिन्ह परमार्गाचं असं आलं. त्यानंतर कालानुक्रमे बऱ्याच घटना महाराष्ट्रात घडत गेल्या आणि साधकांनी त्या स्वीकारत गेल्या. आज मात्र त्याच्यावरती एक वेगळ्या पद्धतीची मानसिकता साधकाची झालेली आहे की आपल्या गुरूंनी जो कपडा दिला तोच कपडा आयुष्यभर सांभाळायचा, कारण ती विचारधारा स्वतंत्र बुद्धी अशी काही राहिली नाही कोणाची. ज्या पद्धतीनं गुरूंचं कोणत्या प्रकारचे गुण नाही घेतले तरी चालेल, पण गुरूंनी दिलेला कपडा आहे तो आपण सांभाळायचा. बाकी गुरूंना भेटणं होईल का नाही, काही प्रश्न विचारणं होईल का नाही, त्यांचे काही गुण घेणं होईल का नाही, किंवा त्यांनी केलेला जो धर्माचं जे मार्गदर्शन आहे ते आपल्याच्यानी पाळणं होईल का नाही, याचा विचार साधक करत नाही. परंतु तेवढ्या मातीत एकदम कडक आहे की जे आपल्या गुरूंनी जो कपडा दिला आहे तोच शेवटपर्यंत सांभाळायचा, म्हणजे एक प्रकारे गुरूचा मान ठेवायचा. परंतु गुरूंनी त्या उद्देशाने कपडा दिलेला नसतो, हा एक परंपरा म्हणून चालत आली. कालानुक्रमे काही संकट महाराष्ट्रावर आले आणि आपला धर्म सांभाळण्याच्या उद्देशाने काळे कपडे आले, सफेद कपडे आले. त्याच्यानंतर राज्य बदललं, लोकशाही आली, मग काही साधुसंतांनी गुलाबी कलर स्वीकारला. याला कोणत्या प्रकारचा असा आधार नाही, प्रमाणे उलट परमेश्वराने सांगितलं धवविकार कलर जो आहे हे आकर्षित करणारं, विकार निर्माण करणारं असं गोष्ट आहे. त्याच्यामुळं तो विकार सांगितलेला आहे परमेश्वराने. लिंगचिन्ह मुद्रा न व्हावे अशा सूत्रात या गोष्टी बसतच नाही आहे. परंतु आज कालानुक्रमे बदल झालेला आहे. धर्माच्या अनुषंगाने कुठंतरी ओळख असायला पाहिजे, आपलं अस्तित्व दिसलं पाहिजे. आणि आजच्या या लोकशाहीमध्ये अनेक अडचणीला तोंड द्यावं लागतं, म्हणून एक ओळख आपली बाह्य अंगाने असली पाहिजे, म्हणून हा कपडा. परंतु त्याच्यामध्ये बी 2-2, 3-3 कलर आलेले, याला कोणत्याही प्रकारचं प्रमाण नाही. आणि सारे साधू संत हे अत्यंत ज्ञानी पात्र आहे. सर्वच परंपरेने नंतर त्या रामण्या आले, त्या आमण्या गाद्या आल्या, महंत्या आल्या, खूप खूप गोष्टी आल्या. ज्ञान धर्म आहे, प्रत्येकाला तत्त्वज्ञान कळतं, आचार विचार प्रणाली आपापल्या परीने प्रत्येक करत असतो. परंतु हे सारे ज्ञानी अजूनही एकत्र येऊन एक कलरचाच कपडा आपण सर्व वापरू ह्या विचारापर्यंत कुणी आलं नाही. आणि जरी आणण्याचा प्रयत्न केला तर कुणी येणार नाही. आणि मग आपला धर्म ज्ञानी आहे कसा आहे हे आपण चिंतन जर केलं तर आपल्यालाही याचं नक्कीच दुःख होतं. परंतु परमेश्वरांनी मात्र ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या आपण समजून घेतल्या पाहिजे. कारण परमेश्वराने सांगितलं की मळलेलं कपडं, जसं एखादा कामगार असतो, एखादा गॅरेजवर काम करणारा असतो, एखादा कष्टकरी असतो, त्याच्या कपड्यांमध्ये ती मलिनता असते. त्याला खूप काय अशी स्वच्छता हे काहीतरी त्याचं काही आकर्षण कोणालाच वाटत नाही. उलट त्याच्या जवळ जाण्याची इच्छा होत नाही, कारण त्यांनी कष्ट करून ते घामातून ते कपडा त्याचा खराब झालेला आहे, काम करून तो कपडा खराब झाला. तशी साधकांनी साधना करून
त्या कपड्याकडे दुर्लक्ष न करता आपलं अंग कसं झाकलं जाईल अशा पद्धतीनं बघितलं पाहिजे. आज तसं होताना दिसत नाही. स्वच्छतेच्या अनुषंगाने जर बघितलं तर ते समाजात राहायचे, समाजाचे संकेत पाळले पाहिजे, एक प्रभाव निर्माण झाला पाहिजे, धर्माचं अस्तित्व दिसलं पाहिजे. उपाधिमंत माने जे परमेश्वर सांगतात, उपाधिमंताला लोक मानतात, म्हणून उपाधिमंताच्या अनुषंगाने तो कपडा या साधकांनी आपल्या परंपरेने स्वीकारलेला आहे. परंतु परमेश्वरांनी मात्र त्याच्यावरती स्पष्ट सांगितले सारखं काहीतरी कपडा असायला पाहिजे, म्हणून तो ठेवा. आता नामधारक वासनिकच्या बाबतीत जर असा विचार केला तर त्याच्यामध्ये खूप आवड निवड, असेच ब्रँड तसाच ब्रँड असाच असं नाही. आपण कंपनीत जातो, आपण शाळेत जातो किंवा आपण कॉलेजला जातो, आपण शिक्षक आहे, आपण व्यवसाय करतो आहे, तर समाजात राहायचे तर समाजाचे संकेत पाळले पाहिजे. तर त्या अनुषंगाने आपण कपडा वापरला पाहिजे. खूप झकमक नाही, एक सात्विकता, एक सफेद कपडा, शांत शीतल, समोरच्यावरती खूप मोठा प्रभाव किंवा त्याला आकर्षण किंवा विकार उत्पन्न होईल अशा पद्धतीचं चमचम अशा गोष्टी नाही वापरायला पाहिजे. कारण आपल्याकडं स्त्रियांसाठी ह्या अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. कारण स्त्रिया लग्नामध्ये आपण जेव्हा जातो, कार्यक्रमात जातो, तेव्हा स्त्रियांचे जर कपडे बघितले तर ते अत्यंत भडक कलरचे किंवा अशा पद्धतीचं ज्याने विकार उत्पन्न होईल, आकर्षण निर्माण, अशा पद्धतीचे कपडे असतात. तसंच पुरुषांनीसुद्धा त्या न वापरता एक साधं सरळ शांत नामधारक वासनिकांनी आपलं एक वेगळंपण स्वच्छतेच्या अनुषंगाने स्वीकारलं पाहिजे. त्याचा खूप आजकाल खूप या गोष्टीवर कपड्यांवरती खूप खर्च आपण करत असतो आणि तो कपडा असाच पाहिजे, तसाच पाहिजे, अशाच पद्धतीचा पाहिजे, ह्या दिवशी हा कलर, त्या दिवशी तो कलर, ती मानसिकता पण आपली असली नाही पाहिजे. काही कार्यक्रमाच्या माध्यमातून सुद्धा आपण हे वापरत असतो. तर ह्या गोष्टी आपण धर्माच्या अनुषंगाने जर विचार केला तर साधं सरळ सोपं, जसं आपल्याला योग्य वाटेल अशा पद्धतीनं, धर्माच्या चौकटीत बसेल अशा पद्धतीनं ते आपण स्वीकारलं पाहिजे. बुडी मात्र दीजिए. आता परमेश्वरांनी अनुसरलेल्या भक्तांसाठी या गोष्टी सर्व सांगितलेल्या. बुडी मात्र म्हणजे आंघोळीच्या संदर्भात आहे. आता बुडी मात्र म्हणजे कधीतरी वेळ आली, प्रसंग आला तर फक्त बुडी मारायची. जसं काही विशिष्ट ठिकाणी कर्मराठीचे लोक नदीमध्ये जाऊन बुडी मारतात, सिंहस्थाच्या अनुषंगाने असेल किंवा काही पर्वणीच्या अनुषंगाने असेल. तसंच परमेश्वराने साधकाला सुद्धा सांगितलं, वेळ प्रसंगी अशी बुडी मारायची. खूप साबण, खूप लिसू पुसी किंवा खूप स्वच्छतेच्या अनुषंगाने गोष्ट वेगळी, परंतु त्याच्याकडे त्या बाजूनी बघितलं नाही पाहिजे. परत त्याच्यामध्ये अजून दुसरं एक पण आहे षटकर्माचं, म्हणजे त्याच्यामध्ये बी आंघोळीचे प्रकार असतात. षटकर्माच्या अनुषंगाने काही अर्ध देण्याचे मंत्राचं अनुकरण वगैरे करून आंघोळ वगैरे करण्याचा असा कोणत्या प्रकारचा भाव नसावा. शरीर पुसून स्वच्छ करण्याच्या उद्देशाने जरी असलं पण त्याच्यामध्ये विकाराचा किंवा षटकर्माचं अनुकरण करून विकल्पासारखा दोष आपण अंगावला नाही पाहिजे. कारण मला असा प्रसंग एकदा आला पण होता. मी ज्यावेळेस एका मार्गात गेलो तर त्यावेळेस सर्व काही साधू संत मंडळी होती, ते बाबांचं जे मुख्य बाबा आहे त्यांना स्नान घालत होते आणि एक प्रसंग माझ्या समोर, ठीक आहे, एक भावना असते, प्रेम असतं, आपलेपण असतं, ज्ञानपात्र आहे, वयोवृद्ध आहे, परंतु लीळाचरित्रामध्ये जसं स्वामींचं कसं ते असेल स्नान, सर्व भक्त लोक कसे करत असतील अशा पद्धतीनं तो प्रसंग निर्माण केला होता. परंतु तो निर्माण करण्याचा उद्देश, तो भाव जरी असला तरी त्यातून जो अचानक आजूबाजूचे लोक असतात ना, ते एक वेगळ्या पद्धतीनं त्या दृष्टीनं बघत असतात. त्याच्यामध्ये मग त्या दूध होतं, त्याच्यामध्ये गुलाबाच्या पाकळ्या अत्तर टाकून मग ते बाबांना ते स्नान वगैरे घालत होते. आणि हे घालत असताना कोणी दत्तात्रय कवच म्हणत होतं, कोणी वसुदेव वसुतम देव अशा पद्धतीने प्रार्थना म्हणत होते, किंवा कोणी स्नानाची आरती पण म्हणत होती. तर मला ते वाटलं की देव काय सांगताय, आपण काय भाव हे ठीक आहे, परंतु त्याला मर्यादा असली पाहिजे. काही वासनिक लोकंसुद्धा कोणत्या तरी साधू संतांना आंघोळ करताना मग त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये जे आपण विशेषला स्नान घालतो ते जे तीर्थ म्हणून त्या आंघोळीच्या पाण्यात घ्या, मग तुमचे त्वचारोग निघून जातील,
किंवा तुमच्या शरीरावरती येणारे जे काही आजार असतील ते निघून जातील. काही तीर्थसुद्धा घेऊन येतात, ह्या स्नानाचं तीर्थ त्या स्नानाचं तीर्थ बाटली भरून ठेवतात. त्या बाटलीतलं पाणी दररोज एक एक बुच आपल्या स्नानाच्या बादलीमध्ये टाकून घ्यायचं. तर या साऱ्या अंधश्रद्धा आहे, कर्मकांड आहे, याला कोणत्या प्रकारचा आधार नाही आहे. परमेश्वरांनी सांगितलं स्वच्छतेच्या अनुषंगाने जेवढं गरजेचं आहे वेळ प्रसंगी ते केलं पाहिजे. बाकी त्याला खूप मोठं असं महत्त्व न देता कोणत्या प्रकारचा विकल्प आपल्याकडून घडणार नाही याची काळजी घेऊन स्नानाच्या अनुषंगाने परमेश्वरांनी सांगितलेलं. ऑलरेडी तसं बघितलं तर स्नानाच्या बाबतीत काही सांगायला पाहिजे का? म्हणून परमेश्वराला माहिती आहे जीवाची योग्यता, पात्रता, लांबी, रुंदी. जरी आता कधी काही सांगितलेलं नसतं तर याचा आणखीन उहापोह जास्त झाला असता. कारण देवाने काही सांगितलं नाही याचा अर्थ कसंही करा असा आपण अर्थ घेत असतो. जीव हा विषय व्यवस्था करतो आपल्या पद्धतीनं. जीव स्वार्थी असल्यामुळं आपल्या विचारांनी तो करत असतो. म्हणून परमेश्वरांनी प्रत्येक गोष्ट बारीक सारीक अत्यंत स्पष्ट आणि पारदर्शकपणे सांगितलेली. तर या ज्या गोष्टी आपल्याला दिसतात आजूबाजूला, त्या आजूबाजूला दिसणाऱ्या गोष्टीचा परिणाम आपल्यावरती न होण्यासाठी आपल्याला हे तत्त्वज्ञान समजून उमजून घेणं गरजेचं आहे. यदाकदाचित हे तत्त्वज्ञान माहीत नसलं ना असे प्रसंग आपल्यावर आले तर आपण तेच धर्म समजून पुढं जात असतो. एक परंपरेने एखादी गोष्ट आली की ती चुकीची, योग्य अयोग्य ही न पाहता दुसरीकडे ढकलल्या जाते, दुसरी तिसरीकडे ढकलल्या जाते. आणि अशा पिढ्यानपिढ्या अशा कितीतरी गोष्टी आहे की ज्या आपल्या धर्मामध्ये आलेल्या आहे, प्रत्येक ठिकाणी आलेल्या आहे. परंतु याच्यात सावधानता निर्माण होण्यासाठी आपल्याला धर्म समजून घेणं, जाणून घेणं हे अत्यंत गरजेचं आहे. या धर्माचा आरसा आपल्यासमोर जोपर्यंत आपण धरत नाही तोपर्यंत आपण कितपत योग्य कितपत अयोग्य, आपला रस्ता योग्य की अयोग्य हे जो कळणारच नाही आपल्याला. आणि ते कळण्यासाठी आपल्याला या गोष्टीची अत्यंत गरजच आहे. म्हणून आपण या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे. पुढचं सूत्र अत्यंत महत्त्वाचं आहे. दी मिळणी गावाचा कडी टेकावे. म्हणजे अनुसरलेली जी अटन विजन भिक्षा भोजन करत असताना जे साधक आहे त्यांनी अटन विजन करत असताना दिवस मावळल्या किंवा अंधार पडण्याच्या अगोदरपासून गावाच्या ठिकाणी म्हणजे आजूबाजूला थोडंसं समीप, गावाच्या खूप दूर नाही खूप लांब नाही अशा ठिकाणी मुक्काम करावा, वस्तीला राहावं. खूप अंधार पडायच्या अगोदरच आपण तिथपर्यंत पोचलं पाहिजे. तर ह्या गोष्टीचा नामधारक वाचनाऱ्यांनी जरूर विचार केला पाहिजे. हा सेन्स आपल्याकडं नक्कीच व्यावहारिक असला पाहिजे. कारण आपण स्नान करायला जातो, काही कार्यक्रमाला जातो, आपण अशा पद्धतीनं निघा का योग्य 5, 6, 4 वाजेपर्यंत आपण त्या आश्रमात त्या स्थानाच्या ठिकाणी पोचलं पाहिजे. जाताना अगोदरच त्या बाबांकडे जायचं आहे, मार्गात जायचं आहे, स्नानाच्या ठिकाणी जायचं, तिथं फोन करून ठेवा. आम्ही 5 लोक आहे, 4 लोक आहे, आम्ही जेवणार आहे की नाही जेवणार आहे, मुक्काम करणार आहे की नाही करणार, ते बी आहे ते स्पष्ट सांगा. आजवरचा असा अनुभव का काहीच सांगायचं नाही, डायरेक्ट निघायचं आणि डायरेक्ट 9 वाजता जायचं. तोपर्यंत त्यांचं सगळं आवरलेलं राहतं. आता 10 वाजता का 9 वाजता लोक आलेले, बाबा म्हणणारच जेवण केलं आहे का, हे म्हणतात नाही जेवायलाच आलो आहे. मग नाविलाज होतो. मग तिथल्या साधक ज्या बाया असतात, तपस्विनी असतात, मग त्या उठणार, त्या स्वयंपाक करणार, त्यांचं सारं आवरलेलं असतं, ते परत आपल्यासाठी करणार, तो दोष आपण घेणार. मुक्कामी गेलेलं तर त्यांची काही तयारी आहे का नाही, तिथं ती अवस्था आहे का नाही, तशी वेळ आहे का नाही, तशी जागा आहे का नाही, याचा जर सेन्स आपल्याला नसेल तर आपण नामधारक आणि वासनिक म्हणून घेण्याला योग्यतेचेच नाही. आणि हा सेन्स खूप कमी दिसतो मला धर्मामध्ये फिरत असताना. या गोष्टी आपल्याला कळतात. कारण कुठे जायचं तर वेळे काळेचं भान आपण ठेवलं पाहिजे. व्यावहारिक बुद्धीच्या अनुषंगाने बाकीच्या गोष्टीचा विचार केला पाहिजे. वेळेत निघा. परमेश्वरांनी वेळ अवेळ सवेळ पाळायला लावलेली. वेळेत निघा, वेळेत पोचा. कोणाला त्रास होणार नाही याची काळजी घ्या. मग ते साधक असेल, नामधारक असेल, वासनिक असेल, साधू संतांनी यासुद्धा गोष्टी पाळल्या पाहिजे की मी तुमच्याकडे येणार आहे, कशासाठी येणार आहे, काय येणार आहे, त्याचा उद्देश. आणि आपण साधू संत आल्यानंतर आपण विचारत नाही बाबा येण्याचं प्रयोजन काय, राहणार आहे की नाही राहणार आहे, जेवणार आहे की नाही जेवणार आहे. आपण ते गृहीत धरतो. बाबा आले म्हटल्यानंतर आपल्याला क्रिया घडलीच पाहिजे. आणि क्रिया घडल्याशिवाय आपल्याला परमेश्वर ज्ञानही देणार नाही, प्रेमही देणार नाही. ती क्रिया करण्यासाठी मग बाबाची वेळ नसेल जेवणाची तरी आपण बळच वेळ जेवायला लावतो. ते म्हटले मी जेवून आलो आहे तरी नाही 4 पदार्थ घ्यायलाच पाहिजे, थोडं तरी घ्यायलाच पाहिजे, अशा पद्धतीनं जबरदस्ती करतो. आणि त्या साधनाचा जो विचारधारा आहे किंवा जी भाव आहे तो भंग पाडतो. आपण करायला काय जातो आणि होतं काय हे आपल्याला कळतच नाही. एक सेन्स आहे, व्यावहारिक सेन्स जसा असतो समाजामध्ये राहत असताना
कुटुंबात राहत असताना जी व्यावहारिकता आपण पाळतो ती धर्मामध्ये सर्वात जास्त पाळली पाहिजे. काही ठिकाणी असे अनुभव येतात, काही ठिकाणी मार्गामध्ये गेल्यानंतर चला आता चाललो आहे रस्त्याने, मार्ग आहे, साधू संतांचं दर्शन घ्यावं, भेटावं, परत इकडे येण्याचा योग येतो नाही येत, पण आपण जातो. त्यावेळेस ते आपल्याला विचारतात की बाबा काय घ्यायचं, तर आपण म्हणतो नाही काही नाही, आमचं जेवण पण झालं आहे, आम्ही काहीच नाही, फक्त जात होतो तुम्हाला भेटावं, 2 गोष्टी कराव्यात, बोलाव्यात आणि शुभचिंतन करून पुढं जावं, तुम्हाला प्रार्थना करावी, शुभचिंतन करा म्हणून पुढं जावं, हाच उद्देश आहे. ते म्हणतात असं कसं, आम्हाला काहीतरी घडलं पाहिजे, घ्यायलाच पाहिजे तुम्ही. आपण जाऊ अवस्थाच नाही, वेळच नाही ना, जेवणाची वेळ आहे ना, चहा पिण्याची वेळ आहे, तरी ते जबरदस्ती देणार. त्या जबरदस्ती करण्याच्या माध्यमातून कितीतरी नामधारक वासनिक आता आश्रमात जाणंच बंद करतात. ते म्हणतात वेळ जातो, आपल्याला आता जेवायचं नाही आहे, जेवायची वेळ नाही आहे, विनाकारण गेलं तर मग वेळ जाणार, पुढचा रन काटणार नाही. तर या अनुषंगाने बी साधू संत असो किंवा नामधारक वासनिक असो हा सेन्स पाळलाच पाहिजे की बाबा तुम्ही काय घेणार, जेवणार का, जेवायचं असेल तर सांगा. अगोदर ऑलरेडी साधू संतांनी तर नामधारक वासनिकांना स्पष्ट सांगायला पाहिजे, तुम्ही जेवायला येणार होते तर अगोदर 1 तास अगोदर का नाही फोन केला, सांगितलं असतं तर आम्ही करून ठेवलं असतं. आता सॉरी, आता काही करता येणार नाही कारण आमचं आटोपलं, तुम्ही ऐन वेळेस आले, आम्ही कसं काय देणार, का धर्मशाळा आहे का, सॉरी म्हणून पुढं ढकललं पाहिजे. तेव्हा ते नामधारक वासनिक सुधारतील. किंवा साधू संतसुद्धा जर अचानक अशा काही गोष्टीच्या अनुषंगाने आले तर नामधारक वासनिकांनीसुद्धा विनंतीपूर्वक सांगायला पाहिजे की बाबा तुम्ही हे कळवायला पाहिजे, सांगायला पाहिजे होतं, तुम्ही 4 लोक येणार आहे, अशा उद्देशाने येणार आहे, आमची धावपळ झाली नसती. आता तुम्हाला 2 तास थांबवा, 1 तासात होत असेल तरी त्यांना सांगा 2 तास थांबावं लागेल, आणि 2 तास तुम्ही स्मरण करत बसा, म्हणजे मग आम्ही तयारी करतो. स्मरण करा, तोपर्यंत काय सूत्रपाठाचं वाचन करा, गीतेचं वाचन करा, तुम्हाला 2 दंडच घालतो, म्हणजे आम्ही आमची तयारी करता येईल. म्हणजे त्यांना बी हा झालं पाहिजे की अरे आपण चुकीचं आहे. आजकाल काय कोणीच काहीच बोलत नाही आणि धर्माच्या नावाखाली सारं कोणी कोणती गोष्ट ढकलायच्या मागं किंवा लादायच्या मागं सुरुवात जी झाली आहे ती अत्यंत चुकीची, कारण परंपरा अशाच पडत जातात. नवीन पिढीला आपण काय शिकवणार आहे, काय सेन्स आहे का नाही, काही मर्यादा आहे का नाही, काही तत्त्वज्ञान आहे की नाही, काही आचार विचार प्रणाली आहे का नाही, काही नियमावली आहे की नाही, का बिगर नियमाचा धर्म असतो, बिगर तत्वाचा आचारा विचाराचा धर्म असतो, असं काही नसतं. त्याच्यामुळे या गोष्टी आपण पाळल्याच पाहिजे. ते पाळत असताना धर्मात परमेश्वराने जी नियमावली सांगितलेली तीच आपल्याला पाळायची. आपल्या मनाचं काहीच नाही आहे, आपल्या बगलेचं काहीच नाही आहे, कोणीतरी लादलं आहे म्हणून पण काहीच नाही, काहीतरी मोठेपणा करायचा आहे म्हणून पण काहीच नाही. परमेश्वराने धर्म सांगितलेला आहे धर्म सांभाळण्यासाठी, तो सांभाळला तरच परमेश्वर प्राप्ती होणार आहे. आणि धर्म परमेश्वराचा आहे तो फक्त आणि फक्त परमेश्वर प्राप्तीसाठी, दुसरं काही मिळवायचं नाही, दुसरं काही मिळत नाही. दुसरं मिळवण्याचा जर मिळण्याच्या उद्देशाने जर आपण धार्मिकता करत असेल तर तो परमेश्वरी धार्मिकताच नाही आहे किंवा परमेश्वराचा धर्मच नाही, तो देवतेचा धर्म आहे. आणि त्या अनुषंगाने आपण या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे. आणि परमेश्वराने प्रत्येक गोष्ट अत्यंत सरळ सोपी करून सांगितलेली आहे आणि सर्व स्पष्ट सांगितलेले, कशा पद्धतीनं राहायचं, कुठं जायचं, कुठं मुक्काम करायचा, कुठं नाही करायचा, जर मुक्काम केला तर काय होईल, नाही केला तर काय होईल, साऱ्या गोष्टी सांगितलेल्या आहे. म्हणून या गोष्टी आपण पाळल्या पाहिजे. पुढचं सूत्र हे तर अत्यंत महत्त्वाचं आहे, अत्यंत सुंदर आहे. बाई हे बरवे नव्हे, भित्री असे ते बरवे. परमेश्वर स्पष्ट सांगतात बाई हे बरवे नव्हे, म्हणजे चांगले पण, बरवे पण म्हणजे चांगले पण, सुंदर नाही म्हणे. भित्री म्हणजे जे आतलं आहे ते सुंदर आहे म्हटले. महादायसाच्या प्रश्नाला एकदा उत्तर देताना परमेश्वराने सांगितलं आहे, तर परमेश्वरला महादायसा स्पष्टच विचारते, कारण बेलापूरची लीळा आहे, परमेश्वराला उत्तरपंथ जाण्याची प्रवृत्ती आहे. आणि महादायसा स्पष्ट विचारतात देवाला की देवा तुम्ही आता आम्हाला सोडून बिजे करण्याची प्रवृत्ती आहे, तर आम्ही कसं असावं, कसं राहावं. आणि या पद्धतीनं परमेश्वराने हे वचनं सांगितलेले. आणि मग परमेश्वर स्पष्ट सांगतात बाई हे देखील तसे आठवीचे, तुम्ही जसं मला पाहिलं आहे, आम्हाला पाहिलं आहे श्रीमूर्ती, तसं आठवा. देव महादायसा तसं विचारते, जसे वस्त्रे रूप ऐसे आणि काही बरवे असे, जसं तुमची श्रीमूर्ती सुंदर आहे, तुमचं जे उठणं बसणं सुंदर आहे, त्याच्यापेक्षा काही चांगलं आहे का, काही सुंदर आहे का. मग देव तिथं सांगतात बाई त्रेती सीता बरवी, त्रेतायुगामध्ये सीता ही सर्वात सुंदर होती, द्वापारयुगात श्रीकृष्ण महाराज सुंदर होते, आणि कळयुगात हे बरवे म्हणजे मी स्वतः सर्वात सुंदर आहे, परंतु याहूनही एक बरवे म्हटली, याच्यापेक्षा एक सुंदर आहे. महादायसाला प्रश्न पडला, देवानी द्वापारयुगाचंही सांगितलं आहे, कलियुगाचंही सांगितलं आहे, त्रेतायुगातलंही सांगितलं आहे,
आणि याच्या व्यतिरिक्तही काही सुंदर आहे, ही उत्सुकता महादायसाला वाटते आणि महादायसा स्पष्ट विचारते, जी जी ते कवन कोणतं काय सुंदर आहे अजून तुम्ही म्हणताय ते. आणि मग देव म्हणतात, बाई हे बरवे नवे भित्री असे ते बरवे. आम्ही तर ज्या कलियुगामध्ये सर्व सुंदर आहे, परंतु याच्यापेक्षा सुंदर काय आहे, आमचं आतलं जे स्वरूप जे आहे ते अत्यंत सुंदर आहे. आणि मग महादायसा म्हणते, हो काजी. मग परमेश्वराला या महादायसांनी अत्यंत सुंदर असे प्रश्न विचारलेले आणि त्या प्रश्नातून आपल्याला परमेश्वराने सांगितले जे तत्त्वज्ञान आहे ते उलगडलेलं आहे. त्या महादायसांचे परमेश्वराचे तर अनंत उपकार आहे, पण महादायसासारख्या भक्तांचे सुद्धा आपल्यावरती खूप उपकार आहे का त्यांनी देवाचं हा सर्व धर्म देवाकडून बाहेर काढला आहे. आणि अत्यंत प्रसन्नतेने परमेश्वराने त्यांना ते सांगितलं आहे. आणि मग ते म्हणतात हे बरवेपण आहे तर ते कशाने दिसेल, या जीवाला कशाने समजेल कळेल. मग देव सांगतात, बाई जीवाची सकळ संपत्ती ती असंपत्ती, जीवाची परमेश्वर संपत्ती. ज्या जीवाची अशी प्रवृत्ती निर्माण झालेली की सकळे संपत्ती असंपत्ती, जीवाची फक्त आणि फक्त परमेश्वर संपत्ती, त्याच जीवाला ह्या परमेश्वराचं जे आतलं बरवेपण आहे ते दिसू शकेल, अन्यथा नाही. संपत्ती या शब्दाचा अर्थ काय, जी सतत आपल्याबरोबर राहील. आपल्याबरोबर काय राहील विचारा, बघा, चिंतन करा. इस्टेट असेल, मानपण असेल, पैसा अडका असेल, आपले नातेवाईक असेल, आपले पोरं असेल, बायका असेल, जे बी आहे आजूबाजूचं ते आपल्याबरोबर आहे का. संपत्ती या शब्दाचा अर्थ काय, की जी सतत आपल्याबरोबर राहील, ती आपल्याला उपयोगी पडेल, तिला आपण संपत्ती म्हणतो. आणि हे तर आपल्याबरोबर कायमचं राहणार नाही. आपण निवर्तल्यानंतर सरल्यानंतर ती आपल्याबरोबर कधीच राहत नाही. अहो, जिवंतपणी आपल्याबरोबर जीवस्वार्थी असल्यामुळे वेळप्रसंगी आपल्याबरोबर कोणी राहत नाही, तेव्हा मेल्यानंतरचा तर विषयच येत नाही. जिवंतपणी आजूबाजूला आपल्याला असे अनुभव येत असतात, वेळोवेळी पावलोपावली येत असतात. मेल्यानंतरचा तर प्रश्नच येत नाही. म्हणून मेल्यानंतर काय राहत आहे, आपण परमेश्वराच्या दैवराटीमध्ये केलेली क्रिया, परमेश्वराच्या ठिकाणी जे आपण स्मरण असेल, चिंतन असेल, क्रिया असेल, जे बी केलं आहे आपल्यामध्ये, जो आपण बदल करून घेतलेला आहे आणि परमेश्वराने जी आज्ञा आहे ती आपण किती पाळल्या आहे ते आपल्याबरोबर राहील. म्हणजे अप्रत्यक्षरित्या परमेश्वर आपल्याबरोबर राहील. त्या जीवाला परमेश्वराचंही आतलं बरवेपण कळेल. जीवाची परमेश्वर संपत्ती आयुष्य जे प्रगटेल, ज्याच्यामध्ये असं प्रगटेल, ज्याच्यामध्ये ती जाणीव होईल, ज्याला हे स्पष्ट कळेल आणि समजेल, त्याच्या मनामध्ये त्यांनी ते पक्क करेल, त्यालाच हे दिसेल म्हटले. महादायसा म्हणते, हो काजी. अत्यंत प्रसन्नतेने परमेश्वराला हे तत्त्वज्ञान सांगितले. त्याच्या परत अजून काही असं दुसरा काही उपाय आहे का, अजून काही पर्याय आहे का, आणि तो पर्यायसुद्धा देवाने सांगितलेला आहे. आणि अजून एक भक्त आहे म्हटले, देवाशी पडी आणि एक भक्ताशी देव पडी, या देव माझी भित्री बरवे असे ते कवन देखे. त्यावेळेस आचार्य जवळ बसलेले असतात आणि आचार्य म्हणतात, ज्या भक्ताला देव आवडतो किंवा देवाला जो भक्त आवडतो, यामधला असा कोण आहे का जो परमेश्वराचं हे भितरील जे बरवेपण आहे तो पाहिल. अगदी स्पष्ट आणि सरळ आहे. देवाला जो आवडतो किंवा ज्याला देव आवडतो असा कोण का परमेश्वराचं हे बरवेपण त्याला दिसेल. परमेश्वराने स्पष्ट सांगते, तेव्हापाशी देव पडी ते निके. देवाला भक्त आवडण्यापेक्षा भक्ताला देव आवडणं अत्यंत गरजेचं आहे. या जीवामध्ये आवड, वेद निर्माण होणं अत्यंत गरजेचं आहे. परमेश्वराला सारेच आवडतात, सकळ जीवाची चिंतती. परमेश्वराला सर्व आवडतात. परमेश्वरा ठिकाणी सम आहे भावना, म्हणून परमेश्वराने सृष्टी निर्माण केली सकळ जीवासाठी. स्वतः अवतार घेतला सकळ जीवासाठी. योग्यतेचा अयोग्यतेचा प्रयत्नाचा विषय वेगळा ठेवून त्याला जे ज्यांनी मिळवलं आहे, मिळवणार आहे, त्याची योग्यता आहे, त्या पद्धतीने परमेश्वराने दिलेलं आहे. परमेश्वर न देण्यासाठी कुठंच गेले नाही, न देण्याच्या प्रवृत्तीनं, न देण्याच्या उद्देशाने कुठंच गेले नाही. परमेश्वर देण्यासाठीच गेले. फक्त ज्याची जशी जशी झोळी तशा त्याच्यात परमेश्वराने दान टाकलेलं आहे. पण परमेश्वर म्हणतात, मला तर सर्वच आवडतात, यात काही शंका नाही आहे, परंतु कोणाला मी आवडतो त्याला माझं हे बरवेपण दिसेल. आपल्याला देव आवडला पाहिजे. बघा आपल्याला काय आवडतं. ही आवड जी आहे ना, ही प्रेमाशी निगडीत आहे. ज्याच्यावर आपलं प्रेम असतं त्याच्यासाठी आपण सर्व काही विसरून जातो. जीव हा एका वेळेस एकच काहीतरी कराल. पण परमेश्वर जेव्हा आपल्याला आवडायला सुरुवात होईल ना, त्यावेळेस ह्या भौतिक जड चेतन पदार्थ आपल्यासाठी क्षुल्लक होऊन जातील. त्याचा त्याग करण्याची प्रवृत्ती निर्माण होईल. म्हणून परमेश्वर म्हटलं, अनुसरल्याचा देव. अनुसरण म्हणजे काय, त्यागाशी निगडीत आहे. त्याग म्हणजे काय, फक्त परमेश्वर आवडणे. परमेश्वराला आपण जेव्हा
परमेश्वर आपल्याला जेव्हा आवडायला सुरुवात करू त्यावेळेस बाकी विषयी आपोआपच अनावडी आपल्या मनामध्ये निर्माण होईल. आणि जेव्हा अशी प्रवृत्ती निर्माण होईल त्याच वेळेस परमेश्वराचे बर्वेपण, परमेश्वरत्व हे आपल्याला कळेल, समजेल किंवा भेटेल. अन्यथा इतकं ते सोपं नाही आहे. आणि मग ते नामाशी परमेश्वरांनी सांगितलं, मादाईसा परत देवाला विचारतात, परमेश्वराचे नाम स्मरे आईसा सदैव कोणी होईल का? परमेश्वर म्हणतात, हे स्मरे ते दुर्लभ. देखील श्रीमूर्ती आठीजे मूर्ती स्मरण बोलीजे, ऐकील श्रीमूर्ती आठीजे ती भावना बोलीजे. परमेश्वराचं स्मरण करणं हे खूप दुर्बल आहे आणि म्हणून स्मरणाला अत्यंत महत्त्व आपल्या परमेश्वरांनी आपल्या धर्मामध्ये दिलेले. नामे वेद, नामे बोध, नामे साह्य, नामे प्राप्ती. प्रत्येक गोष्टीला जे बी कारण आहे, प्रत्येक गोष्टीला जो बी उपाय आहे ते म्हणजे फक्त आणि फक्त स्मरण आहे. इतकं सोपं आणि सरळ सांगितलेलं आहे. मग आपण विनाकारणच बाकीचे कर्मकांड करत बसतो, बाकीचे विडे वाहतो, बाकीचे काय काय करतो आहे आपण. जे मुख्य देवाने सांगितलं आहे ती साधना आपण करत नाही, त्याच्याकडं आपण बघत नाही, ते आज्ञा आपण पाळत नाही आणि बाकीच्या साऱ्या गोष्टी करून काही उपयोग होईल का? परमेश्वराने सांगितलं आहे, संकट आले, अडचणी आल्या, नामस्मरण करा. मला प्राप्त करायचं, नामस्मरण करा. माझं सहाय्यक पाहिजे, नामस्मरण करा. माझी आवड निर्माण करायची तुम्हाला, नामस्मरण करा. स्पष्ट सरळ एका सूत्रात आणि सांगितलेलं असताना आपण मात्र ते देतो सोडून आणि भलतेच काही काही उद्योग करीत बसतो. म्हणून परमेश्वरांनी जे स्मरणचं महत्त्व सांगितलेले, परमेश्वराने सांगितलं आहे, हे स्मरे ते दुर्लभ. जो दुर्लभ कोण आहे का? जो मला आठवेल. आठवण आपल्याला कोणाची आठवण येत नाही, परमेश्वराची आठवण येण्यासाठी परमेश्वर आवडावा लागतो. आणि म्हणून या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजे. काही प्रतिक्रिया असेल तर नक्की कळवा. त्या प्रतिक्रियेच्या माध्यमातूनच आपण आपला नवीन सत्संगाला सुरुवात करत असतो आणि त्यातूनच आपली पुढच्या सत्संगाची जी निर्मिती आहे ती होत असते. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम.